नमस्कार मित्रांनो. आज 9 ऑगस्ट आहे आणि त्याच्या आदिवासी दिन आहे. त्याच्यामुळं आपण चाललो आहे पालघरला. पालघरला आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्याली संस्कृती आणि त्याले नृत्य आपण तुम्हाला व्हिडिओमार्फत दाखवूया. चला आता आपण चालूया पालघरला. आणि आज सुट्टी पण आहे कंपनी रक्षाबंधनची. मी आज चाललो आहे पालघरला. चला मित्रांनो सोबत राहा, तुम्हाला आज पूर्ण आदिवासी दिन मी दाखवतो कसा पालघरमध्ये साजरा केला जातो. मी लवकरच पालघरला पोहोचलो होतो आणि मग काय करायचं म्हणलं, मग टाईम आहे आदिवासी दिनाला, मग चला आपण फिरून येऊ. मग आपलं ठरलं केव्हा बीचला जायचं. आता रस्त्याने आम्हाला स्वामी समर्थांचा एक मठ लागला आणि त्याला मठ पाहून एकदम आकर्षित वाटलं. म्हणलं चला स्वामींचं दर्शन पण घेऊया आणि टाईम आहे तर मग पोहोचलो मंदिरामध्ये. मंदिरामध्ये जाऊन बघतो तर काय स्वामींची एकदम आकर्षक मूर्ती पाहून मन एकदम शांत झाली. म्हणलो चला आपण आलोच तर कमीत कमी स्वामीचं दर्शन घ्यावा आणि जावा. मंदिरामध्ये जाऊन 5-10 मिनटं बसलो आणि स्वामी दर्शन घेतलं. मनाला शांत वाटले आणि निघालो केवळा बीच. मग काय पालघर स्टेशनपासून केवळा बीच कमी 10-15 मिनटाच्या अंतरावरच मी केवळा बीचला निघालो रस्त्याने. रस्ता पण एकदम छान आणि सुंदर आहे. मग काय मी केवळा बीचला पोहोचलो. केवळा बीचला गेल्यानंतर तुम्हाला तिथे ना गेटवर 5 रुपयाची पावती मिळते. 5 रुपये पावती कशासाठी, त्या गावकऱ्या लोकांनी त्याला एक कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे, कारण किराणा साफ राखण्यासाठी आणि त्या व्यवस्था मॅनेज करण्यासाठी. आणि त्या 5 रुपयाच्या व्यवस्था तिकिटामध्ये एकदम व्यवस्थित किनारा पण तुम्ही बघतो एकदम स्वच्छ आणि सुंदर आहे. म्हणजे कोणत्या प्रकारची घाण नाही, काय नाही, अशा प्रकारचा किनारा मी पहिल्यांदा बघितला आहे. कारण गावाकडून असा समुद्र किनारा साफ केला जातो आणि त्यांनी एकदम व्यवस्थित ठेवलेला आहे. मित्रांनो तुम्ही कधी पण आला तर केवळा बीच तुम्हाला अवश्य बघा. पालघर जिल्ह्यामध्ये हा केवळा बीच एकदम सुंदर आहे. मी पण बीचच्या बाहेरच त्यांच्या गावचे एक शीतलाई देवी आणि हनुमानाचं मंदिर आहे. मग त्या ठिकाणी पोहोचलो. मग थोडं जुनं असल्यामुळे म्हणलं चला लांब आलोय तर मग दर्शन पण घ्यावं. मग पोहोचलो दर्शन करण्यासाठी. मित्रांनो आतमध्ये टाइम खूप झाला होता. मग मंदिराचे कपाट बंद झाले होते आणि बाहेरून दर्शन घेतले आणि बाहेर आलो. मग बाहेरच एक रामकुंड म्हणून आहे. त्या रामकुंडामध्ये ना त्या मंदिराच्या लोकांनी विविध प्रकारचे कासव आणि रंगीबेरंगी माशांचे पदार्थ केलेले. मग त्या ठिकाणी पोहोचलो आणि दर्शन घेतले आणि निघालो पुढच्या कामासाठी. टाइम पण खूप झाला होता. मला आपण आलोय पालघरला आदिवासी दिन बघण्यासाठी. आपण तिथे पोहोचणे गरजेचं आहे. 1 वाजला होता. मग काय मारली गाडीला की निघालो पालघर दिशेने. रस्त्याने जाताना मला खूप असे डीजेवाले मिरवणूक दिसायचे. काही ठिकाणी थांबलो आणि पटकन निघालो पालघर दिशेने. मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला पूर्णपणे मी पालघरचा आदिवासी दिन दाखवतो. धन्यवाद.
आदिवासी दिनानिमित्त वेगवेगळे वेशभूषा केलेले काही लोक मला आढळले. त्यांचे मी खास काही फोटोग्राफ्स काढलेले. तुम्हाला मित्रांनो आवडल्यास लाईक फॉलो करा. धन्यवाद.